नमस्कार मित्रांनो, यंदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। NDAचं सरकार बनलं, परंतु BJPला जे आहे पूर्ण स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्याच्यातच काँग्रेसचं पर्सेंटेज जे आहे वोटिंगचं वाढलेलं आहे। यामुळे मित्रांनो, BJPचं जे सरकार आहे येत्या जो अर्थसंकल्प सादर करेल त्याच्यामध्ये मोठ्या घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होऊ शकतात जाणून घेऊया। मित्रांनो, या अर्थसंकल्पात कुठल्या मोठ्या घोषणा होऊ शकतात त्यामध्ये सर्वात प्रथम मित्रांनो PM किसान योजना, याच्यामध्ये जो हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांपर्यंत जातो आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी याच्यामध्ये मित्रांनो वाढ होण्याची दाट शक्यता आहे। 6,000 रुपये जो वार्षिक 3 हप्त्यामध्ये जो तुम्हाला 6,000 रुपये 2,000 हप्त्याप्रमाणे देण्यात येतात, त्याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। जर सरकारने हा हप्ता 12,000 रुपये केले तर सरकारवरती 60,000 कोटी अतिरिक्त खर्च होतील। त्याचप्रमाणे मित्रांनो, जे गरिबांना धान्य दिले जाते त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। ते धान्य जे आहे PM गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत देण्यात येते, याच्यामध्ये धान्य हे दुप्पट होऊ शकते। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे आरोग्याच्या संबंधित PMJAY ही जी योजना, याच्या अंतर्गत याचा विस्तार करायचं जे आहे जाहीरनाम्यामध्ये सुद्धा भाजपने म्हटलं होतं, त्याचा विस्तार करू शकतात आणि सर्वसामान्य जनता याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्व होऊ शकते। याच्यामुळे मित्रांनो, सर्वसामान्यांना बराचसा जे आहे आरोग्य बाबतीत दिलासा मिळू शकतो। याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचा उपचार फ्रीमध्ये होतं आणि मित्रांनो याचा विस्तार गव्हर्नमेंट येत्या अर्थसंकल्पात करू शकते। त्यानंतर उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत मित्रांनो सिलेंडर जे आहे मोफतसुद्धा गव्हर्नमेंट देण्याची घोषणा करू शकते। याच्यामध्ये 6 गॅस सिलेंडर जर मोफत दिले गव्हर्नमेंटने तर जे आहे महिला जे आहे उज्ज्वल योजनेमधल्या त्यांना बरंचसं आर्थिक सहाय्य याच्यातून मिळू शकतं। त्यासाठी गव्हर्नमेंटला जे आहे 2,40,00,00,000 रुपये तब्बल खर्च करावे लागतील। त्यानुसारच मित्रांनो मनरेगा जे आहे याच्यातून गरीब जे काम करतात मजूर वर्ग त्यांनासुद्धा याच्यामध्ये दिलासा गव्हर्नमेंट देऊ शकतं। त्यांना जो मिळणारा रोजगार आहे ते त्यांचं जे देणाऱ्याचं जे मनरेगामधील जे काम करतात त्यांचं जर आमदनी दुप्पट केली तरीही सर्वसामान्यांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो, याचीसुद्धा घोषणा होऊ शकते। तर या PM किसान योजना, PM गरीब कल्याण योजना, PMJAY योजना, उज्ज्वल गॅस योजना, मनरेगा योजना, त्याच्यातून जी आहे सर्वच वर्गांना, जे गरीब वर्ग आहे म्हणजे शेतकरी वर्ग, त्यानंतर गरीब वर्ग म्हणजे याच्यामध्ये PM गरीब कल्याण योजना धान्य ज्यांना मिळतं, त्यानंतर रुग्णालय, त्यानंतर गॅस सिलेंडर आणि मनरेगा अशा ह्या ज्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजना याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे मोठ्या घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।